खोपोलीत शिंदे गटाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी भाजपची युती, कुलदीपक शेंडे यांचे नाव जाहीर केल्याने भाजपच्या गोटात प्रचंड नाराजी। खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असून यूकेज रिसॉर्टमध्ये दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या गुप्त बैठकीत एकत्र निवडणूक लढवण्यावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे। शिवसेना शिंदे गटाला रोखण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र यायचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे। महायुतीत असूनही आमदार महेंद्र थोरवे यांनी कुणालाही विश्वासात न घेता परस्पर कुलदीपक शेंडे यांचे नाव जाहीर केल्याने भाजपच्या गोटात प्रचंड नाराजी असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे। कुलदीप शेंडे हे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आपण आहेत आणि या सगळ्यांनी आपण सगळ्यांच्या माध्यमातून कुलदीपजींना कोणत्याही परिस्थितीमध्ये खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यायचे। खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण असल्याने नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस आहे। सर्वच राजकीय पक्षांनी नगराध्यक्षपद आपल्या पदरात पडावे यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। भाजपचे नेते यशवंत साबळे नगराध्यक्ष पदासाठी आग्रही आहेत। मागच्या निवडणुकीत भाजपला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाल्याने भाजपने नगराध्यक्ष पदावर दावा केला आहे। विशेष म्हणजे एकसंघ असलेली शिवसेना त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली होती। मागच्या काही वर्षात ताकद आणखी वाढल्याने नगराध्यक्ष पद भाजपच्या वाट्याला यावे अशी भाजप नेतृत्वाची मागणी आहे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपचं मतदान घेऊन विजयाकडे जाणाऱ्या शिंदे गटाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजपला संधी द्यावी, केलेल्या मदतीची परतफेड करावी असे वाटत नसल्याने आमदार महेंद्र थोरवे यांनी कुणालाही विश्वासात न घेता खोपोलीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाचे उमेदवार म्हणून कुलदीपक शेंडे यांचे नाव परस्पर जाहीर केल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय। खोपोलीत भाजपची मोठी ताकद आहे, त्यामुळे शिंदे गट सोबत येणार नसेल तर राष्ट्रवादी सोबत जाण्याचा विचार भाजपकडून केला जाण्याची शक्यता असून त्या दृष्टीने यूकेज रिसॉर्टमध्ये झालेल्या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे। खालापूर जवळ असलेल्या यूकेज रिसॉर्टमध्ये झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाकडून माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, डॉक्टर सुनील पाटील, शहराध्यक्ष मनीष यादव, माजी उपनगराध्यक्ष रमेश जाधव, निलेश आवटी आदी पदाधिकारी तर भाजपकडून ज्येष्ठ नेते यशवंत साबळे, माजी नगरसेवक अविनाश तावडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या गुप्त बैठकीत एकत्र निवडणूक लढवण्यावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे। शिवसेना शिंदे गटाला रोखण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र यायचा निर्णय घेतला असल्याची माहिती असून महायुतीत असूनही आमदार महेंद्र थोरवे यांनी कुणालाही विश्वासात न घेता परस्पर कुलदीपक शेंडे यांचे नाव जाहीर केल्याने भाजपच्या गोटात प्रचंड नाराजी असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।